म्हणजे उकळत राहतो, त्याच्याबरोबर ती प्रभा पण घालते तसंच. मग पुन्हा म्हणजे त्याच्याप्रमाणे तेवढी प्रभा झालेली आहे. पातेल्यात जेवढं दूध आहे तेवढ्या प्रमाणात ती प्रभा पातेलीच्या प्रमाणाची झालेली. पुन्हा निविषमाने निविषतेच, म्हणजे ते दूध उकळत असताना ती प्रभा पण उकळली गेली, म्हणजे तसं हलताना दिसते. आणि पुन्हा ते दूध खाली दबून बसले की ती पण प्रभा काय होते, तशाच प्रकाराने दबून बसते. तथा एव तत्र शरीरे, त्याचप्रमाणे त्या शरीरामध्ये विशिष्ट आहारादी वशात, ज्या त्यांना शरीरामध्ये विशिष्ट आहार वगैरेचा संयोग प्राप्त झालेला असताना उत्सर्पती, तसे जीवस्य प्रदेशः उत्सर्पती, म्हणजे ते जसं आहार वगैरे प्राप्त झाल्यानंतर त्याचं जसं तेज वाढतं किंवा शरीर म्हणजे धष्टपुष्ट होतं, तशाप्रमाणे जीवाचे प्रदेश देखील तेवढ्या प्रमाणात ते पसरतात. पुन्हा अपसर्पती अपसर्पतीच, आणि शरीर काही कारणाने कृश झालं तर त्यावेळेस पुन्हा ते आत्मप्रदेश देखील काय होतात, संकुचित होतात. तशा प्रकारे म्हणजे जसं शरीर आहे, म्हणजे ते उदाहरण कसं दिलं लक्षात आलं की दुधाच्या भांड्यात जे पद्मराग म्हणी टाकलेलं आहे, ते उकळत असताना ती कांती सुद्धा तेवढी तशा आकाराने फुगल्यासारखी दिसते. आणि परत ते दूध दबलं की कांती सुद्धा परत ती दबल्यासारखी दिसते. तसं या ठिकाणी शरीर उत्सर्पण झाले किंवा अपसर्पण झालं तर तसेच प्रदेशाचं संकोच विस्तार होतो. यथा एवच पद्मरागरत्नम अन्यत्र प्रभृत क्षीरे क्षिप्तम स्वप्रभा स्कंद विस्तारेण तद् व्याप्नोति प्रभृत क्षीरम, तथा एवच जीवः अन्यत्र महति शरीरे अवतिष्ठमानः स्वप्रदेश विस्तारेण तद् व्याप्नोति महत् शरीरम. आणि ज्याप्रमाणेच त्या पद्मराग रत्नाला अन्यत्र त्याला सोडून प्रभृत क्षीरे खूप दुधामध्ये टाकलेलं स्वप्रभा स्कंद विस्तारेण, ते पद्मराग म्हणी स्वतःच्या प्रभाच्या म्हणजे स्वतःची जी कांती आहे त्याचा जो स्कंद त्या विस्ताराने त्याला व्याप्त करतो पुष्कळ दुधाला. म्हणजे काय सांगितलं यामध्ये, ज्याप्रमाणे तेच पद्मराग म्हणी अन्यत्र म्हणजे जास्त दुधामध्ये, अन्य ठिकाणी आणखी दुसऱ्या कमी दुधात टाकलं तर तेवढीच कांती पसरते, जास्त दुधात टाकलं तर तेवढ्या विस्ताराने ते दूध देखील कांती देखील विस्तृत होते. आणि त्याचप्रमाणे जीव अन्यत्र कोणती शरीरे, म्हणजे आता सूक्ष्म निगोदाचं शरीर केवढं आहे, अतिशय अवघानं छोटी सांगितली पाहिजे, सूच्यांबलाच्या संख्यात्मक काहीतरी आहे. आणि जास्त अवघानं कोणाची सांगितली, महामत्स्याची, म्हणजे 1000 योजन लांब 500 योजन रुंद. तर एवढ्या शरीरामध्ये जर ते गेला तर तेवढ्या शरीराच्या आकाराचे तेच असंख्यात प्रदेश असतात ते पसरतात. आणि सूक्ष्म निगोदाच्या शरीरात गेल्यावर तेच असंख्यात प्रदेश संकुचित होतात. तसे इथं दुधाचं उदाहरण द्यायचं, थोड्या दुधात टाकलं तर तेवढंच व्याप्त येते कांती, आणि जास्त दुधात टाकलं तरी तेवढ्याला ती व्यापक राहते. तसं जीव अन्यत्र म्हणजे अन्य ठिकाणी मोठ्या शरीरात म्हणजे जास्त अवघानामध्ये उत्कृष्ट अवघानामध्ये राहत असताना स्वतःच्या प्रदेशाच्या विस्ताराने त्याला तो व्यापतो, महत् शरीर म्हणजे मोठ्या शरीराला तो व्यापतो. यथा एव तत् पद्मराग रत्नम अन्यत्र स्तौक क्षीरे निक्षिप्तं स्वप्रभा स्कंद उपसंहारेण तद् व्याप्नोति
समजून आपल्या जीवनात काय उपयोग आहे याचा. शरीराचा आकार लहान असो की मोठा असो, त्याच्यावर आत्म्याचे गुण अवलंबून नाही, हे पहिल्यांदा लक्षात घ्यायचं. नाहीतर काही जण म्हणतात उंच मनुष्य आहे तो चांगला आहे, बुटका आहे तो वाईट आहे. लगेच आता सांगितलं जास्तीत जास्त किती उंची सांगितली, पंचमकाळ 7 हात. मग ती 7 हात सुरुवातीला, पंचम काळाच्या सुरुवातीला. नंतर कसं होत चाललं, जसं जसं पंचम काळ आता जे घटत चाललंय तसं तसं शरीराची उंची आहे वगैरे सगळं घटत चाललंय. म्हणजे आता 6 हात, 5 हात वगैरे, 4 हात, 3 हात. मग एखादा 6 हात उंचीचा असेल, त्याच्या तुलनेत 3 हात उंचीवाला, त्याच्या तुलनेत 2.5 हात उंचीवाला एखादा मनुष्य पाहिला तर त्याला काय वाटतं, हा किती गुटका आहे. हे वामन संस्थान. परत त्यात संस्थान कसं घ्यायचं आहे, संस्थान नामकर्म. तर तो कसा आहे की त्या बुटक्या शरीराच्या आकाराने सुद्धा जरी आता उंचीची योग्यता 7 हात सांगितली, पण याचं वामन संस्थान असेल तर तो 7 हात उंचीचा होणार नाही, 2, 2.5, 3 वगैरे असं वामन संस्थानाच्या आकाराचा होणार, म्हणजे बुटका होणार. मग आता आपण पाहतो एकाच मातेच्या पोटी एक खूप उंच मुलगा जन्माला आला आणि एक खूप बुटका मुलगा जन्माला आला. त्याचं कारण काय? आई वडील तर उंच आहे, पण तरी सुद्धा मुलगा बुटका जन्माला येतो. मग ते आई वडिलांच्या उंचीवर, रंगावर हे काहीच अवलंबून नाही, ज्याचं त्याचं नामकरण. मग त्याला मग बाहेरचं शाळा काय डॉक्टर वैद्य वगैरे काय सांगतात की त्यावेळेस त्याला वातामुळं असं झालं होतं, गर्भावस्थेमध्ये अडथळा निर्माण झाला, त्याची उंची वाढली होती असं सांगतात. म्हणजे मात ही निमित्त मात्र आहे किंवा मातेचा हार वगैरे सगळं निमित्त मात्र आहे, पण त्याचं स्वतःच तिथून येतानाच नामकर्म तसं होतं. म्हणून त्या संयोगात तो तिथं काय झालेला आहे, उत्पन्न झाले. मग हे पाहून आपल्याला विचार करायचा आहे की शरीराच्या आकाराला पाहून आपण किंचित मात्र अवैभाव करायचे नाही. कारण ज्ञान दर्शन काही गुटकं झालेलं नाही, प्रदेश सुद्धा संकुचित झाले तरी सुद्धा जीवामध्ये काही, जीवाच्या घरात काही फरक पडला नाही. ते असंख्यात प्रदेशी घर आहे, त्याचा निवास आहे तेवढाच आहे, असंख्यात प्रदेशीच आहे, त्याची संख्या ती कमी झाली, संकुचित झाली तरी सुद्धा. जसं आपण एखादी वस्तू फोल्डिंगची काय करतो, जेव्हा पाहिजे तेव्हा पसरून ठेवतो, जेव्हा नको तेव्हा काय करतो, जेव्हा नको तेव्हा त्याला संकुचित करून ठेवतो. म्हणजे कधी त्याला संकुचित करतो, कधी त्याला फोल्ड करतो, पसरून ठेवतो. मग तसं या ठिकाणी सुद्धा फोल्ड केले तरी ती वस्तू आहे तेवढीच आहे, वस्तूचा नाश झाला नाही. जसं आपण विस्मृत पेटी काय आता पसरून ठेवली तर एवढी दिसते, गणी केली तर एवढी अशी चपट दिसते, पण दिसायला कशी असली तरी सुद्धा त्याच्यातलं काही कमी झालं. तसं या ठिकाणी सुद्धा शरीर लहान मोठं असलं तरी सुद्धा आत्म्यात काही फरक पडलेला नाही, आत्म्याचं काही कमी जास्त झालं नाही. म्हणून आपण प्रत्येक समय काय विचार करायचा आहे की मी माझ्या स्वरूपाने परिपूर्ण, मला परद्रव्याच्या परकणाची गरज नाही. हे समजणं अत्यंत आवश्यक आहे. आणि ते जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत काय आहे, सारखं शरीराच्या आकाराकडे बघून सुखी होतो, दुःखी होतो. जसे कपडे त्या आकाराचे शिवतो, मग शिंप्याला शिव्या घालतो. काय तुम्हाला सांगितलं तर यल आकाराचं तुम्ही करून ठेवलं यू आकाराचं, मग तिथं काय असतं, त्याला ते आकार कसा पाहिजे असतो त्या कपड्याचा. मग तसे या शरीराचा पण आकार त्याला विशिष्ट पाहिजे असं तसं मिळालं नाही की दुःखी होतो. मग त्याला सर्जरी करायला जातो. नाक जर नक्ट असेल तर त्याला चापेकडीसारखं करण्यासाठी काय करतो, सर्जरी करतो. पण हे सर्व जीवाचं स्वरूप नाही. त्याला तुम्ही सर्जरी करा किंवा आणि तसंच ठेवा, कोणी त्याला टेंबू
जसं त्या पद्मराग म्हणायचं उदाहरण दिलं ना, ते रत्न दुधात टाकलं, त्यावेळेस दूध गुलाबी दिसलं, लाल दिसलं, तरी सुद्धा दूध हे स्वतःच्या स्वरूपाने कसं आहे, काही वेळेला पांढरच येते, आपला स्वभाव सोडला नाही. त्या कांतीला पाहून आपल्याला वाटतं दूध असेल, दूध या रंगाचे. मग काय करतो हे सगळं, आता अनेक वस्तू सुद्धा आपण काय करतो, नुसते पांढऱ्या बघायला नको वाटतं, मग त्याला काय करतो, फरशीला रंग देतो. फरशी सुद्धा, वीट सुद्धा, जर वीट मुळात कसली आहे की भाजल्यानंतर लालसर दिसते, चॉकलेटी दिसते किंवा केशरी दिसते. मग त्याला रंग कोणता देतो, आपल्या मनासारखा रंग देतो. त्या विटेला सुद्धा घर बांधलंय, मग त्या विटेला रंग दिला निळा, पिवळा, हिरवा. अशा रीतीने त्या रंगाचं त्याने काय केलं, आकर्षण केलं. मूळची वस्तू जशी आहे तशी आपल्याला नको वाटते पाहिजे, त्याला रंग देत बसू. चित्रकार काय करतो, चित्र काढताना पेन्सिलने चित्र काढलं, त्यावेळेस ते चित्र कसं वाटलं आपल्याला. आणि आता त्याने सगळे जिथं जसे पाहिजे तसे रंग भरले. झाड असेल तर हिरवा रंग पानाला दिला, त्याचं फळ असेल तर फळाचा रंग दिला, किंवा अजून काय त्याचं बुंदा वगैरे त्याला लाल रंग दिला, चॉकलेटी रंग दिला. मग ते रंग रंगवल्यावर ते म्हणतो झाड चांगलं दिसतंय. आधी पेन्सिलने काढलं त्यावेळेस झाड चांगलं वाटत नव्हतं. म्हणजे सामान्य स्वरूपात राहायची सवय नाही, सवय कुठं आहे, विशेषामध्ये अडकायची. जे नैसर्गिक आहे त्याला भोगायचं नाही, कृत्रिम करून भोगायची सवय लागली. म्हणून काय सांगितलं, स्पर्श आणि रस, म्हणजे स्पर्शेंद्रियाचा विषय स्पर्श, रसनेंद्रियाचा विषय रस, त्याला म्हटलं काम. आणि बाकीच्या 3 इंद्रियांच्या विषयांना म्हटलं भोग. काम आणि भोग, चौथ्याला ते शब्द आलेच नाही संसाराच्या. काम भोग बंध काम, कामाची कथा आणि बंधाची कथा ही काय आहे, ही संवादाला प्राप्त होते. मग त्यावेळेस तो काय करतो, त्याला काम का म्हटलं, स्पर्शेंद्रिय आणि रसनेंद्रियाच्या विषयाला, त्याला बिघडून भोग आहे तसं नैसर्गिक ठेवत. बघा की आज आपल्याला कोणी लाडू दिला, कशाचा, मोतीचूरचा लाडू, तर काय म्हणतो, गोड आहे, छान आहे. मोतीचूर मध्ये काय आहे, मुगाची डाळ, त्या डाळीचं पीठ, त्यात काय घातलंय, तूप घातलं, वेलदोडे घातले, अजून साखरेचा पाक करून त्या वड्या बनवल्या. मग आता काय करायचं, मुगाचं काय म्हणतं, मुगाचं मोतीचूर, मुगाच्या डाळीचं. आता मुगाच्या डाळीचा स्वाद आहे का साखरेसारखा, पण त्या साखरेला कशाला आरोप करतो, त्या मुगाच्या डाळी. आणि त्याला अगदी प्रेमाने मुगाची डाळ आणून काय करतो, आसक्तीने आपल्याजवळ ठेवतो की हे पीठ आहे, ह्याचं मला मोतीचूर चांगलं करतं. आता मोतीचूर कसं करायचं, त्याच्यात साखरेचा पाक घालायचा असतो. नुसत्या वड्या करून टाकल्या, होतात का वड्या, पाक केला नाही तर वड्या, लाडू केला, हाताने बांधला, पीठ भाजलं आणि हाताने नुसतं बांधून टाकलं, काय झालं, मग ते खायला दिलं लाडू म्हणून, सगळे थू करून, काय झालं, फरक काय पडला, मुगाची डाळ काल पण होती, आज पण तीच आहे. मग काल तू मुगाच्या डाळीवर प्रेम केलं होतं, आज का नाही करत, म्हणजे त्या डाळीचा स्वाद चांगला नसतो. त्या डाळीचा स्वाद जसा आहे तसाच, काल जसा होता तसाच आज पण आहे. त्यात मिश्रण करून जेव्हा दुसरं आलं, म्हणजे साखर वगैरे, तेव्हा म्हणतो गोड आहे, चांगलं आहे. मग त्या मिश्रणाचा स्वाद त्याच्यावर का घालतो, तसं आपला आनंद गुण आपल्यात आहे, पण आपण कशात घालतो, तो मिसळतो स्वाद, हा सर्व जड वस्तूमध्ये मिसळ. त्या जड वस्तूचा स्वाद नाही तसा आपल्या आनंदासारखा, पण तरी काय म्हणतो, घर चांगलं आहे, त्यात मिसळ आपला आनंद. पण त्याला आपल्या आनंदातूनच आनंद येते हे कळत नाही, त्याला
डाळीचा स्वाद जसा आहे तसाच आहे, साखरेचा आहे तसाच आहे, पण तो स्वाद घेते साखरेचा आहे कळत नाही त्याला वाटतं मी म्हणजे ते उदाहरण सांगितलं ना हत्तीचं, की हत्तीला गवतामध्ये लाडू मिसळून दिला तर तो स्वाद कशाचा करतो, म्हणतो आजचं गवत खूप चांगलं, गवताचा स्वाद आहे का तो स्वाद लाडूच आहे, पण त्याला वाटतं गवतातून आलं. तसं ह्या शरीरात राहिल्यावर म्हणतो हे शरीर खूप सुंदर दिसतंय, समचतुरस्र संस्थान आहे, समचतुरस्र संस्थान पुद्गल आहे की जीव चेतन आहे, पुद्गल आहे, मग सुंदर का म्हणतो त्याला, त्या शरीराची रचना व्हायला तशा प्रकारचे स्कंदच एकत्र आलेले आहेत आणि ते एकत्र येऊन तशा प्रकाराने शरीर झालेलं आहे. मग कुंडक संस्थान असो समचतुरस्र संस्थान असो, दोन्हीची जाती एकच म्हणजे जड पुद्गल स्पर्श रसगंध वर्ण. मग तू त्या दोन्हीकडे पाहून सुखी दुःखी का होता, सुंदर आकार पाहिला की म्हणतो असं असावं शरीर. आणि कुंडक संस्थान म्हणजे कशाला म्हणायचं, कुंडक संस्थान कुंडासारखा आकार म्हणजे त्याला पखालीची उपमा दिली. पखाल माहिती ना, कोणी बघितली का पखाल, पूर्वी काय करायचे पाणी विहिरीचं काढून आणायचे, त्यावेळेस सोय कशी म्हणजे एक एक घागरी कशा आणायच्या किती वाहणार, म्हणून ते काय करायचे, ते कातड्याचंच असतं खरं, ते किती चुकीचे कसं वापरत होते लोक, जरी सांडपाण्याला वापरलं तरी आवश्यकच आहे ना. मग ते त्याच्यात ते काय करायचं, म्हशीवर ते टाकायचं आणि त्याच्यात दोन बाजूला दोन त्या घागरीने पाणी ओतत राहायचं त्यामध्ये, म्हणजे असं खूप किती पखाल. आणि मग ते काय होतं, पूर्ण भरली की त्याला त्याचे ते जे असतं ज्या होलमधून म्हणजे नळीसारखं असतं, मग ते बंद करून ठेवलेलं असतं. मग ते घरी गेल्यानंतर पाणी हातात ओतताना ते काढतात आणि त्याच्यातनं पाणी ओतून घेतात. मग ती पखाल ते म्हणजे पाणी भरण्याची पखाल, त्यात जर असे छोटे मोठे दगड भरले तर ती पखाल कशी दिसेल, कुंड म्हणजे त्याला बेडक दिसते, उंच सखल दिसतं. मग तसं हे शरीराचे अवयव अंग उपांग उंच सखल असतात, म्हणून त्याला कुंडक संस्थान. पंचम काळामध्ये सर्व जीवाचं संस्थान कोणतं आहे, कुंडक. म्हणजे दुसऱ्याच्या तुलनेत एकाला सुंदर म्हणतो, परंतु त्याचं पण कसं चाललंय, गाल वर फुगले तर डोळे आत धसलेले, किंवा डोळे वर आले तर गाल आत गेलेले, उंच सखल असं सगळे अवयव झालेले त्याचे. कान मोठे आहेत तर डोळे लहान आहेत, डोळे मोठे तर कान लहान आहेत असं. किंवा दात सुद्धा आपण पाहतो कसे असतात, पुढे आलेले असतात, कमी जास्त काही पुढे असतात, काही मागं गेलेले असतात, किंवा काही खूपच मागं गेलेले असतात. अशा रीतीने हे सगळं काय आहे रचना, सगळ्या अवयवांची कुंडाच आहे. मग म्हणतो ते चांगलं दिसत नाही म्हणूनच आम्ही म्हणतो समचतुरस्र संस्थान असतं. कशाला म्हटलं समचतुरस्र, तर सर्वच अंग उपांगांची रचना अगदी तोलून मोलून असते, रेखीव असते. ते कुठे सुद्धा कुठल्याही अवयवामध्ये किंचित मात्रही कमी जास्त होणार, म्हणून समचतुरस्र. मग ते चांगलं दिसते आकार, कशाला चांगलं दिसतंय, चर्मचक्षुला चांगलं दिसतं. पण ज्ञानचक्षु काय म्हणतो, कसलंही शरीर असू दे, परंतु शरीर माझं द्रव्य नाही, मी त्याची प्रसिद्धी करायला निघाला नाही, मी तर सुंदर आत्मा जाणायला निघाला. माझा आत्मा किती सुंदर आहे, ज्ञानदर्शनाने परिपूर्ण, त्याच्यात कुठेही काही कमी झालेलं नाही. बाहेरच्या अंगोपांगामध्ये कमी जास्त पाहून लगेच आपण सुखी दुःखी होतो, पण आपलं जे स्वरूप आहे ते परिपूर्ण स्वभावाचं जाणलं तर किंचित मात्र आपली दुर्दशा होणार. अष्टवक्राची गोष्ट सर्वांना माहिती आहे. 8 ठिकाणी अंग वाकले म्हटले की काय करतो तो, दुःखी
आणि म्हणतो की कसलं हे अंग इतक्या ठिकाणी वाकलंय, लोक किती चिडवतात, किती नावं ठेवतात, त्यापेक्षा आत्महत्या केलेली बरी. कुरूप माणसांना नको वाटतं जगायला. मग तिथं समजून घ्यायचंय की तुझ्या जीवात काय फरक पडलाय. ही बाहेरची चादर आहे. चादर कसली असली तरी तू आतला कसा आहे, झोपलेला मनुष्य चादर घेऊन झोपलेला. चादर सुद्धा फाटकी असेल, कसली तरी बेडम असेल आणि ते पांघरून घेऊन झोपलाय, पण आतला मनुष्य शरीर काही तसं झालं नाही. मग तसं हे शरीर कसलंही असलं तरी ते चादरीने ढकलं झाकलेलं आहे. आणि तुझा आत्मा तर आतला सुंदर आहे. त्या आतल्या आत्म्याला तू जाण. हे जाणलं तर तुला किंचित मात्रही दुःख आकुलता वगैरे होणार नाही. प्रत्येक समय स्वतःला जाणून आनंदाला प्राप्त होणं अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी हे दुधाचं उदाहरण देऊन दुधामध्ये पद्मराग मणी टाकल्यानंतर कसा आकार दिसतो, हे कसा रंग दिसतो वगैरे हे पाहिलं. मग तेवढंच व्यापलं त्याने पद्मराग मणी. पण त्याच्यात ती योग्यता आहे त्या रंगाला ग्रहण करण्याची. जसं सांगितलं ना की आरशामध्ये प्रतिबिंबित होतात कुठल्याही वस्तू, आणि स्फटिक म्हणा समोर जर आलं काही तर त्याला तो काय करतो, प्रतिबिंबित करतो. ती वस्तू काय होते त्याच्यामध्ये प्रतिबिंबित होते. म्हणजे तशा प्रकारचा रंग त्याच्यामध्ये छटा आकार सगळं झळकतं. पण तेच खांबासमोर नेलं, फरशीसमोर नेलं तर त्या फुलाचा आकार रंग काहीच प्रतिबिंबित होत नाही. त्याच्यात योग्यता. तसं ह्या जीवामध्ये क्रोधादी उपाधीला ग्रहण करण्याची योग्यता. म्हणूनच हा जीव दुःखी झालेला आहे. मग ह्याच्यातनं सुटण्यासाठी तू मूळच्या स्वरूपाला जा. स्फटिक जसं पांढरं शुभ्र तसा तुझा आत्मा देखील